महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर प्रत्येक केंद्रावर विद्यार्थी आणि पालकांची आपला नंबर शोधण्यासाठी लगबग दिसून आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसंच केंद्रावर सीसीटीव्हीची करडी नजर होती. तपासणी करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. पेपर सुरू होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानांतर्गत कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली. फेब्रुवारी मार्च 2025च्या इयत्ता 12वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करून सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेसाठी गैरमार्गाचा विचारही करणार नाही. जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. सातत्याने अभ्यास करेन. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेन. परीक्षेस मोठ्या आत्मविश्वासाने तणावविरहित सामोरे जाईन. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे कनिष्ठ महाविद्यालयाचे आई वडिलांचे नाव उज्ज्वल करेन. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढीव वेळ देण्यात आला. पेपर सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काही अंशी चिंता दिसत होती. कोल्हापूर जिल्ह्यात 50,000हून अधिक विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. पेपर सुटल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. प्रत्येकजण आपल्या मित्रमैत्रिणीसोबत हात मिळवत पेपर चांगला गेल्याबद्दल समाधान व्यक्त करत होते. जिल्ह्यात सर्व केंद्रावर शांततेत परीक्षा पार पडली. कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार झाला नसल्याची माहिती विभागीय मंडळाकडून देण्यात आली. कॉपीमुक्त अभियानांतर्गत 2018 पासून ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीसारखे गैरप्रकार आढळले होते त्या ठिकाणच्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कर्मचारी यांची अदलाबदलीचं धोरण यंदापासून राबवण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील 12वीच्या परीक्षेवेळी मागील 5 वर्षात 34 केंद्रावर गैरप्रकार आढळून आले होते. या ठिकाणच्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कर्मचारी यांची अदलाबदली करण्यात आली आहे.